पार्ट 2 आहे हा. पार्ट 1 मी लाईव्ह आली त्या दिवशी तुम्हाला दाखवलेला. आता हा पार्ट 2 आहे. आता मी लाईव्ह आली त्या दिवशी तुम्हाला दाखवलं की त्या चिमणीने घरटं कुठे बांधलं आहे. आता तुम्ही मला सांगा, मलासुद्धा हेच म्हणायचं आहे, तिला हीच जागा का मिळाली? तिने हीच जागा का चॉईस केली असावी बरं? आता माझं असं झालं आहे की तिथे ना मला बाल्कनीमध्ये वॉश बेसिनजवळ जाता येत, ना मला मशीन लावता येत, ना मला काहीच करता येणार आहे. आणि तिने तीच जागा निवडली आहे आणि सर्व ती असं आणती आहे आणि तिथे सर्व करते. ते बघा तिथे बसलेली आहे, दिसते का तुम्हाला? तारेवरती बसलेली आहे बघा. आणि ती सगळं ते गवत वगैरे आणते. तिथे एवढा ढिगारा केला, खाली पार्किंगमध्ये एवढे पानं पडलेले आहेत ते गवताचे खूप. तो भाग वेगळा आहे, ते झालं आहे. पण आता हिने इथे जी जागा चॉईस केलेली आहे, तर मला असं म्हणणं आहे की माझं येणं जाणं तिथे राहणार आहे. मग आता हिच्याकरता मी तिथे जायचं नाही आहे का बरं? कसं हिला कळत नाही? तिने ही जागा इथे का चॉईस करावी ना? तिला दुसरी पण जागा मिळाली असती. त्या दिवशी मी लाईव्ह आली आणि तुम्हाला मी तेच दाखवत होती की ही चिमणी आहे, इथे घरटं बांधणार आहे आणि तिने आता सुरुवात केलेली आहे. तो पार्ट 1 होता, हा पार्ट 2 आहे. तिने केवढं आणून तिथे गोळा केलं आहे माहिती आहे. आणि आता मी इथे उभी असल्यामुळे ती त्या तारेवर बसून तिथून माझ्याकडे बघते आहे की मी काय करणार. आता मलाही माहिती आहे तिने किती कष्ट केलेत बिचारीने. इतका छोटासा जीव येतो आणि एवढी पानं तोडून आणणार, ती इथे ठेवणार आहे. तर मी कशाला बरं तिच्या एवढ्या कष्टाला हे करणार आहे? पण मला तेच तिला सांगायचे, अगं बाई तू इथे का बांधलंयस घरटं? आणखीन तू बाजूला कुठेतरी कर. तुला हीच जागा हवी तर घे, मी नाही म्हणत नाही. पण इथे अगदी म्हणजे पायाच्या जवळ बघा आता तुम्हीच किती तिने आणून ठेवलेलं आहे. असंच सगळं पार्किंगमध्ये खाली पण पडलेलं आहे माहिती का? तर मला तेच म्हणायचं आहे, तिने इथे का करावं? म्हणजे माझं येणं जाणं आता बंदच थोडक्यात. ना मला त्या झाडांजवळ जाता येणार, ना बेसिंगजवळ जाता येणार, ना मशीनला मला कपडे लावता येणार. कारण मशीन मी इथेच ठेवली बेसिंगच्या साईडला. आत्ता पण तिथे मशीनचा आवाज येतो आहे, मी कपडे लावलेले आहेत त्या मशीनला. पण आता तिने इकडे जावं, इकडे जागा होती, बरीच जागा होती ना इकडे. तिला हवं तर मी आणखीन जागा करून दिली असती, पण तिने तीच जागा का निवडावी बरं? मला हेच म्हणणं आहे. एवढ्या अडचणीत आणि बरं मी इथे हा थर्मोकोल मुद्दाम ठेवला आहे की तिला एक अजून आडोसा मिळेल की मी येणार जाणार दिसणार नाही. पण तरीही किती म्हणलं तरी तिने हीच जागा का निवडायची असेल मला हेच कळालं नाही. आणि किती तिने आणून ठेवलं आहे बघा. इतका छोटा जीव आहे तो आणि किती आणलं चोचेमध्ये एक एक धरून. विशेष आहे आणि मी बिलकुल तिची मेहनत नाही वाया जाऊ देणार आहे. आता तुम्ही बघा इथेच मशीन आहे आणि इथेच मी आता येणार जाणार आणि तिने घरटं बांधलेलं आहे. कसं करायचं बरं? आता तुम्ही म्हणाल हे याच्यात पण तिने व्हिडिओ का मी बनवलेली आहे, कारण मी याचा आधी पार्ट 1 लाईव्ह टाकला आहे, तर आता पार्ट 2 आहे.